नमस्कार, मी नम्रता. पाटील्स रसोईमध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आज मी आपल्याला अनेक समारंभामध्ये स्टार्टर म्हणून वापरला जाणारा पदार्थ दाखवणार आहे आणि त्याचं नाव आहे स्प्रिंग रोल. स्प्रिंग रोलसाठी सगळ्यात आधी भाजी बनवून घ्यायची आहे. तर तेल गरम करून घेतले, त्याच्यात टाकायचं आहे जिरं. आणि इथे मी पाव किलो कोबी घेतली आहे. 125 ग्रॅम मी गाजर घेतलं आहे आणि 125 ग्रॅम सिमला घेतली आहे. पहिल्यांदा भाज्या धुवून घेतल्यात आणि त्याच्यानंतर कोरड्या करून घेतल्यात आणि त्याच्यानंतर उभ्या उभ्या कापून घ्यायच्यात. गाजर किसून घ्यायचे लांबडे आणि सर्व कढईमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे. पहिल्यांदा नुसतंच परतून घ्यायचं आहे तेलामध्ये 3 ते 4 मिनटं. गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि परत एकदा 3 ते 4 मिनटं परतून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही आहे आणि 2 ते 3 मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे. भाज्या आपल्याला पूर्ण वाफेवर शिजवायच्या, जास्त भाज्या शिजवायच्या नाही आहेत. भाजी शिजून झालेली आहे आणि याच्यामध्ये मी उकडलेले मूग घेतले आहेत पाव वाटी. आपल्या आवडीनुसार मूग टाका किंवा इथे न्यूडल्ससुद्धा वापरतात, पण आम्हाला न्यूडल्स आवडत नाही म्हणून मी मूग वापरलेत. आणि इथे मसाले ॲड करून घ्यायचे. ते 1 चमचा घेतला आहे धना पावडर, 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा मिरची पावडर, दोन्ही मिक्स आहे आणि परत चांगलं परतून घ्यायचं आहे मसाले सगळे. आणि इथे शेजवान सॉस किंवा शेजवान चटणी घ्यायची आहे 1.5 चमचा. 1 मोठा चमचा घ्यायचा आहे सोया सॉस. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 3 मोठे चमचे टॅमॅटो केचप घ्यायचं आहे. थोडंसं जास्त घातलं तरीसुद्धा चालेल. आणि चांगलं 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. भाजी आपली तयार झाली आहे आणि थंड करून घ्यायची आहे पूर्ण. आणि इथे मी 1.5 टेबलस्पून मैदा घेतला आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि घट्ट पेस्ट करून घ्यायची आहे. एकदम पाणी टाकायचं नाही, थोडं थोडं करून टाकायचं आहे. अशा पद्धतीने घट्ट पेस्ट पाहिजे आपल्याला. बाजूला ठेवून द्यायचे आहे. इथे मी स्प्रिंग रोल सीड्स घेतले आहेत, या बाजारामध्ये आपल्याला मिळतात. आणि 1 सीड्स घ्यायची आणि त्याच्यावर अशी भाजी लावायची. मध्ये मी थोडं पनीर लावणार आहे, त्याच्याऐवजी चीजसुद्धा लावू शकता. आणि व्यवस्थित असं हलक्या हाताने रोल करून घ्यायचं आहे. जास्त ताकद लावायची नाही, नाहीतर आपलं स्प्रिंग रोल फाटून जाईल. हलक्या हलक्या हाताने असं रोल करत घ्यायचं आहे. अशा पद्धतीने. साईडला पण ओपन आहे, तिथे पण आपल्याला पेस्ट लावून घ्यायची आणि असं पॅक करून ठेवून द्यायचं आहे. आणखीन एक पद्धत दाखवते. 2 पद्धतीने जे आवडेल त्या पद्धतीने आपण करू शकता. क्रॉसमध्ये ठेवायचं आहे आणि अशाच पद्धतीने रोल करत जायचं आहे. तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्याच्यानंतर बाजूचं बेलचं बटन दाबा. आणि अशा पद्धतीने याला पण पॅक करून ठेवून द्यायचं. असे मी सर्व स्प्रिंग रोल बनवून घेतले आहेत. जितके आपल्याला स्प्रिंग रोल तळायचे आहेत ना, तेवढे बाजूला ठेवायचे आणि बाकीचे असे प्लॅस्टिकच्या पिशवीत किंवा बटर पेपरमध्ये किंवा ॲल्युमिनियम पेपरमध्ये पॅक करून ठेवायचे, म्हणजे आपल्याला दुसऱ्या दिवशीसुद्धा खाता येतात. 2 दिवस टिकतात हे स्प्रिंग रोल. अशा पद्धतीने पॅक करून ठेवायचे. सुकवून द्यायचे नाही आहेत. स्प्रिंग रोल सुकले ना तर ते फाटतात आणि मग भाजीमध्ये सगळं तेल जातं.
म्हणून स्प्रिंग रोल सुकवून द्यायचे नाही आहेत आणि अशा पद्धतीने पॅक करून ठेवायचे. आणि जेव्हा आपण तळायला घेतो त्याच्या आधी एक 10-15 मिनटं काढून नॉर्मल टेम्परेचरवर होऊन द्यायचे आणि मग तळून घ्यायचे. आता स्प्रिंग रोल तळायला घेऊया. तेल जास्त कडकडीत नको आहे, मीडियम तेल गरम करून घेतलं आहे आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. आणि मी भाजीचं जे मेजरमेंट सांगितलं आहे त्याच पद्धतीने बनवून बघा, खूप छान होतात ते स्प्रिंग रोल. आणि टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं, म्हणजे एक्स्ट्राचं तेल आहे ना ते निघून जातं. असेच दुसरे पण स्प्रिंग रोल तळून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.